आज ना बऱ्याच दिवसांनी माहेरी जाण्याचा योग आला आणि त्यात उन्हाळा लागला की माहेरी आईची खारुड्या पापड्याची घालायची लगबग सुरू होते. आणि माझ्या माहेरी ना उपवासाला भरपूर पदार्थ करतात आणि म्हणूनच आई आज उपवासाच्या आलू साबुदाण्याच्या पापड्या करणार होती. म्हणलं मग तुमच्यासोबतही शेअर करूया आईच्या हातची उपवासाच्या पापड्याची रेसिपी. पापड्या बनवण्यासाठी येथे 5 किलो आलू घेतले आहेत. आलू स्वच्छ धुवून घेऊयात आणि सोबतच आईने गॅसवर कुकरमध्ये पाणी ठेवले होते. आलू धुवून झाले की गरम गरम पाण्यात आलू टाकून घेतले आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घेतल्या. म्हणजे ना आलूचे साल लगेच निघतील आणि आलू एकदम गाळ शिजतील. येथे आईने खास टिप सांगितली, ती म्हणजे आलू एकदम गाळ शिजवून घेतले म्हणजे ते मॅश करायला सोपे जातात आणि मऊसूत पापड्यासाठी आलू मॅशमध्ये गाठी राहत नाहीत. म्हणून 6 ते 7 शिट्ट्या घ्यायच्या. कुकर थंड झालं की आलूचे साल काढून घेतले आणि आलू व्यवस्थित मॅश करून घेतले. आता आईने सांगितल्याप्रमाणे मी 5 किलोसाठी 4.5 वाट्या साबुदाणा एका कढईत लालसर भाजून घेतला. साबुदाणा व्यवस्थितपणे लालसर भाजून घेतला की साबुदाणा ठिसूळ बनतो आणि त्यामुळे पापड्या एकदम क्रिस्पी बनतात. साबुदाणा भाजून घेतला आणि त्याला थंड केलं आणि मिक्सर वाटे त्याचं पीठ करून घेतलं. आता पापड्या तिखट होण्यासाठी आमच्या घरी हिरवी मिरची घालतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात तुमच्या चवीनुसार लाल तिखटही घालू शकता. फरक एवढाच की लाल तिखटाने पापड्यांना थोडा लाल रंग येतो. अदरवाईज तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हिरवी मिरची घालू शकता. तर येथे 5 किलो आलूसाठी 250 ग्रॅम आईने मिरच्या घेतल्या होत्या. त्याचं मिक्सर वाटे बारीक वाटण करून घेतलं. यात मी जवळपास अर्धा वाटी उपवासाचं मीठ म्हणजेच शेंदी मीठ घातलं. तुम्ही इथे बघू शकता पापड्या बनवण्यासाठी सर्व पदार्थ मी इथे तयार करून घेतले होते. आता हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आईने हातानेच सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि त्याचा उंडा बनवला. आता मी आणि आईने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या उंड्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले. अगदी कमी कष्टात या पापड्या होतात. किती मस्त दिसतोय हा लाट्यांचा डोंगर, नाही का? तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी लाटी ठेवली आहे आणि त्यावर एक मेन कापडचा छोटा तुकडा घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे. अशा प्रकारे लाटीवर मेन कापड ठेवून त्यावर दाब द्यायचा आहे. इथं आईने तांब्याच्या मदतीने सर्व पापड्या करून घेतल्या. तुमच्याकडे तांब्या नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही भांडं घेऊ शकता. अशा प्रकारे मी आणि आईने सर्व पापड्या करून घेतल्या आणि त्या फॅनच्या हवेखाली 3 तास ठेवल्या आणि मग त्या उन्हाला वाळवल्या. उन्हाने त्या कणकण वाळतात आणि कडक होतात. आणि हो, पापड्या एवढ्या चविष्ट बनल्या होत्या की मी त्या माहेरीही खाल्ल्या आणि सासरीही घेऊन आले. माझ्या सासरकडच्या सर्व लोकांना पापड्या खूप आवडल्या आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने जर पापड्या केल्या तर तुमच्या पापड्या देखील एकदम क्रिस्पी बनतील. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.